विधानसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांना 2 मोठे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकरांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपसोबत बंड करण्याचा इशारा आहे आणि 2019 आणि 2024च्या लोकसभेत पक्षादेश आम्ही मान्य केला, परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका मला मान्य आहे असंही वक्तव्य मीनल यांनी केलंय। दुसरीकडे चव्हाणांचे निकटवर्तीय माजी मंत्री DP सावंत यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण ही बातमी पाहतोय। नांदेडमधून अशोक चव्हाणांना 2 मोठे धक्के बसू शकतात। आता कार्यकर्त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे की 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, 2024च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे।